पहिल्या षटक ओमकारचा पहिला चेंडू हवेत आहे. प्रयत्न खूप चांगला होता आणि जेव्हा जेव्हा दोन चांगले संघ असतात ना, प्रत्येक चेंडूवर खूप चांगला खेळ पाहायला मिळतोय. कलात्मक चेंडूचा वापर केला होता, परफेक्ट पायामध्ये टाकला होता. फ्लिकचा फटका खेळण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेत. वाईड इज मिड ऑनला. एका क्षणी वाटलं की झेल होईल काय, पण झेल कन्व्हर्ट करता आलं नाही आणि पहिल्या चेंडू मात्र 2 धावींनी खातं उघडतोय बॅटर राम आपलं. धीम्या गतीने वारे वाहताना स्वच्छ सूर्यप्रकाश मैदानाच्या आतमध्ये. ओ चांगला चेंडू होता, बॅटची कड. इथं मात्र चेंडू आता अतिशय वेगात नॉन स्टॉप बाउंड्री लाईन कडे निघून जाईल. आला हा चौकार. करतोय मी कारण की उल्लेख करण्याची वेळ आलेली आहे. आपण टेनिस क्रिकेटमध्ये फर्स्ट स्लिप सेकंड स्लिप पाहत नाहीये. याचे एक कारण आहे की 3-4 षटकांमध्ये काय स्लिप लावाय आणि क्वचित जर स्लिप असती तर हा झेल पण होऊ शकला असता, पण धाडस होत नाहीये स्लिप लावण्यासाठी. डीप थर्डमॅन शॉट मला पाहतोय आपण. यास पाहता हा फटका चांगला आहे, पण प्लेसमेंट चुकीची निवडली. तिथं मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. टायमिंग फटक्यामध्ये सुरेख होती. एका धावेने इथं मात्र नॉनस्ट्राईकला पोहोचतोय बॅटर. आता मात्र 7 या धावसंख्येवर तो राम आणि प्रतीक खेळासाठी सज्ज. कारण की कारवेसरांच्या माध्यमातून प्रतीक हा नाव सातत्याने होतोय. त्यावरून वाचतो की हा बॅटर उच्च कोटीचा आहे. जनमान चौधरपडा टीमला नंबर 1 वर रँक करण्यासाठी ज्याचा सिंहाचा वाटा आहे तो इथे मात्र प्रतीक डावखुरा बॅटर. थोडंसं क्षेत्रक्षमध्ये परिवर्तन करावं लागेल. पाहतोय आपण पॉईंट जवळपास गल्लीवर आहे. कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, ऑनसाईडकडे मिड विकेट आणि या लेमन कटचा परत एकदा लक्की फटका म्हणता येईल. लेमन कट बॅट आतल्याकडे चेंडू लागून गेला होता फाईन लेगकडे आणि प्रतीक जवळ संधी होती, निर्माण झाली होती. एका धावेची संधी, एका धावेने प्रतीक आपला खातं उघडतोय. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती बिनबाद 8. मेहर 11 बापगाव यावर्षीच्या हंगामातला दुसऱ्या क्रमांकावर रँक करणारा या असोसिएशनमधला संघ आहे आणि एक पाहतोय आपण नंबर 1 नंबर 2 ची लढाई, क्रमांक 1 क्रमांक 2 ची लढाई. वा भाई वा. मॅच ऑफ डे. बाळाराम मेहरदादा हे व्यासपीठावर आहेत. 7 स्टार ग्रुपचे सदस्य आणि असोसिएशनमध्ये खूप मोठे योगदान. चिप केलाय हवेत, फटका फटलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वीकारलंय, झेल नाही. ये क्या कर दिया आपने, ये क्या कर दिया. राम को जीवनदान दे दिया. नक्षत्र एंटरप्राइजेस ज्युनियर संघ चौदरपाडा आणि अनुज 11 लोणाड. चला दोन्ही टीमचे संगणक आपण वेळ न घेता लगेच आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. आणि सूरज भोईर यांचं आगमन झालेलं आहे, पण तिच्या गाडीचं आगमन झाले म्हणजे सध्या आयोजन कमिटीचे खाद्यमंत्री सुद्धा बनलेले आहेत सुरत दादा. खूप मोठे योगदान, सातत्याने जिथं टाका तिथं तयार. सज्ज होताना गोलंदाज. याच पाहता क्लास फटका आहे इनफिल्डच्या वरतून. आउटफील्ड चांगली आहे, चेंडू जाईल जाईल जाईल, सीमा पार पार. आला हा चौकार. नाही, फक्त अंधश्रद्धा आहे आणि अंधश्रद्धा आपण बाळगू नका. कुठल्या प्रकारे व्यक्तीला अशा प्रकारे काही होत नाहीये, पण 40+ किंवा क्रिकेटमध्ये असं सांगतात. यस, लिंबू आणलं म्हणते. त्या लिंबूने जर सामना जिंकला असता तर प्रत्येक लोकांनी 11 लिंबू खिशात ठेवले असते. कारवे सर योग्य आहे की नाही. अतिशय क्लास. कारवेसर जर पाहिला प्रतीकच्या फटक्याने मला आठवण झाली भारतीय संघाचा माजी कर्णधार ऑफसाईडचा गॉड म्हणून ज्याचा उल्लेख करतोय आपण, गांगुलीच्या प्रकारे हा फटका खेळला होता. वा भाई वा, सुपर शॉट. शेवटच्या चेंडूवर आलाय तो चौकार. धावसंख्या जर पाहिली आता मात्र नाही आम्हाला माहिती देताना धावसंख्येची 13. क्रिकेटमध्ये अशुभ आकडा मानला जातोय, पण अशुभ कुठल्या टीमसाठी ठरेल. दोन्ही बलवान संघ आहे. क्रमांक 1 क्रमांक 2 चे 2 टॉप संघ 40 संघामधून पाहतोय आपण.
त्या टीमच्या विरुद्ध सामना एकतर्फी होणार नाहीये. हे पण माहिती आहे हनुमान चौदरपाडा टीमला की आपण कितीतरी बलाढ्य असलो, शेवटी नवीन गेम असते, नवीन मैदान असतो, तो नवीन दिवस असतो. व्यक्तिगत स्वतःचा पहिलं आणि क्रमांक टीमसाठी दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज सुनील. सुनील नावाचं सुद्धा एक मोठं मजेदार गोष्ट असते. सु असा नील, हे कुठल्या प्रकारे उपकार घेत नाही आणि कोणावर उपकार करू देत नाही आहे. या सुनीलच्या नावाची खास आकर्षण आहे. तो सुनील येतोय व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमसाठी क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी. चला आपण वेळ कमी घ्यायचे आहे. तर निश्चित टायमर इथं मात्र लावलेला आहे. मेहर 11 बाबगाव संघ आपण जास्त टाइमपास करू नका. पण अजिम अमदुले सर तुम्हाला फर्स्ट वॉर्निंग देताना पाहतोय आपण. समोर बॅटर राम आहे. सज्ज होताना गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट सुनील. यास पात्र काय घडले पाहिजे. चेंडू गलीकडे हवेत आहे, क्षेत्ररक्षक नाहीये तिथं. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय पण नकारतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट. केपी पात्र आमच्यासोबत जॉईन झालेत. कैलास पाटील एक अतिशय उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर इथं मात्र निश्चित 14 आहे. आतापर्यंत विजयला आपण सलामी जोडी खेळपट्टीवर आहे. एक जीवनदान मिळाले राम याला आणि त्याचं संधीचं सोडणं करेल काय पाहायचं आहे. अतिशय चांगलं वातावरण. मेहर 11 बाबगाव संघ आपण परत एकदा पाहतो की आपण जास्त वेळ खर्च करत आहेत. चला विनंती असेल की आपल्याला पहिले 3 षटकं 15 मिनिटाच्या आत टाकणं गरजेचं आहे. प्रतीक एक क्लास डावखुरा बॅटर पाहतोय आपण या मॅचमध्ये. एक काय क्लास फटका खेळला होता. टिपिकल पॉपल्याचा फटका होता आणि गांगुलीची आठवण झाली होती ज्या प्रकारे. आणि बॅटिंग स्टाईल पण सुद्धा गांगुलीची आठवते. यास पात्र हुकचा फटका हवेत आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक. प्रतीकची विकेट खूप मोठी आहे. विकेट प्राप्त करतोय. पहिल्या चेंडूवर गोलंदाज सुनील. परतीचा प्रवास करावा लागेल प्रतीक या बॅटरला. यस 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 आमचे 7 स्टारपैकी एक स्टार म्हणजे कैलास दादानी ही सूचना पोहोचवलेली की कमिंग सून LPL आमने लोणाड प्रीमियर लीग फेब्रुवारीमध्ये होणार आहे. क्या बात आहे. आणि सर्वात मोठी या विभागातली ती लीग असेल अशी माहिती 7 स्टार ग्रुपचे आणि असोसिएशनचे खूप मोठं व्यक्तिमत्व कैलास पाटील हे आम्हाला माहिती देताना लोणाड आमने प्रीमियर लीग LPL पाहायला विसरू नका. खूप मोठं भव्य दिव्य असं आयोजन 7 स्टार ग्रुपच्या माध्यमातून हे आयोजन आपण पाहणार आहोत. क्या बात आहे. लय भारी आमची LPL प्रीमियर लीग कमिंग सून. पर्व मला वाटते की दुसरं असेल, 30 पर्व. यस अख्खा असोसिएशनचे प्रत्येक खेळाडू त्या लीगमध्ये खेळणार आणि खूप चांगली सोच आहे ही 7 स्टार ग्रुपच्या माध्यमातून. चांगला चेंडू होता. परफेक्ट ब्लॉक होलमध्ये चेंडू. थोडक्यात बाल बचावला. इथं मात्र बॅटर काय भन्नाटीदार हा चेंडू हाताळला होता. पहिल्या षटकामध्ये नयन जर पाहिलं आपण धावा 13. त्यानंतर मात्र सुनील नावाचा गोलंदाज आलाय. क्रमांक दुसरं षटक हाताळताना अतिशय अप्रतिम बॉलिंग अटॅक पाहतोय. वेग नाहीये पण लेंथ लाईन अचूक टप्पा या गोष्टीवर भर दिलाय. लय भारी बॉलिंगचं प्रदर्शन करताना. मोठे मोठे खेळाडू त्या लीगमध्ये असेल. सज्ज होताना गोलंदाज
राईट आर्म द विकेट. अजून एक हा चेंडू चांगला प्रश्न विकेटला पाहायची आणि होय सहमत धक्का बटलाय तो रामच्या स्वरूपात. दुसरा कमबॅक केलंय मेहर 11 बापगाव टीमने. हाताळताना पाहतोय आपण. मित्रांनो तारीख आता जो महिना लक्षात ठेवा. LPL लोणाड आमने प्रीमियर लीग पर्व 3 कमिंग सून पाहतोय आपण. आणि या असोसिएशन मधली सर्वात मोठी स्पर्धा आपण लीगच्या माध्यमातून पाहतोय. आयोजक 7 स्टार ग्रुप आणि ऑल असोसिएशनच्या माध्यमातून हे आयोजन आपण पाहणार आताच KP म्हणजे कैलास दादांनी ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. प्रत्येक चांगला चेंडूचा सन्मान दिले धोका निर्माण झालाय आणि ते मात्र निश्चितच सरळ हिट. आणि होय अजून एक धक्का बसलाय मोठा. तू चल मैं आया आया आया. या असोसिएशन मधला सर्वात घातक बॉलर जो कोणी असेल तो सुनील आहे. ज्याच्या पहिले जे मॅच सामने झाले होते 2 षटक त्याच्या कोर्टातले होते एक एक मॅचमध्ये. दोन्ही षटक मेडन षटक हाताळलं होतं. वाह 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 कमालीचा हुकमे एक्का. मेहर 11 बापगाव टीमचा हात एक्का पाहतोय आपण. काय कमालीचे षटक. किती धावा खर्च केला फक्त 1-2 गडी बाद आणि त्याच्यात एक धावचीत असे एकूण 3 बॅटर या षटकामध्ये बाद. पहिल्या षटकामध्ये पारड जड होतं. क्रमांक 1चा संघ त्याच्या समोर आहे पण आम्ही पण क्रमांक 2वर का आहो हेच सांगताना येते. मात्र एक वेगवान गोलंदाज रफ्तार के सौदागर तो म्हणजे सुनील नावाचा हा गोलंदाज. क्रमांक आता मात्र 5वर बॅटिंग करण्यासाठी आलंय आदित्य. अजून एक मोठं नाव या टीममध्ये पाहतोय आपण. जनमान चौदरपाडा टीमचा मिडल ऑर्डरमध्ये जेव्हा जेव्हा हा बॅटर चालतोय त्या टीमचं जय जयकार होतोय. पण जय जयकार होतोय सध्या तरी पाहतोय आपण सुनील नावाच्या बॉलरचा. कॉमेंट्री बॉक्स एंड या टोकाकडनं जबाबदारी सांभाळतोय बॉलिंगची. चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न कमाल आणि धमाल. मला वाटते की या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट स्पेल कोणी टाकला असेल तर तो सुनील टाकलाय. 1 धाव 2 गडी बाद आणि त्यामध्ये एक अजून धावचीच्या स्वरूपात विकेट. वा भाई वा सुपर. म्हणजे एकूण जर विचार केला आपण या 8 दिवसामध्ये 3 षटक त्यांनी हाताळली 1 धाव खर्च केल्या आणि विकेट प्राप्त केल्या त्यांनी जवळपास 7 विकेट. क्या बात आहे. उत्कृष्ट बॉलिंग फिगर पाहतोय आपण. म्हणजे या असोसिएशन मध्ये नंबर 1 वर रँक करणारा बॉलर सुद्धा मेहर 11 बापगाव टीम कडे आहे. अजून तुम्हाला हा षटक कंप्लीट करण्यासाठी 3 मिनिटाची वेळ आहे. 3 मिनिटांमध्ये आपण हा षटक कंप्लीट करणं गरजेचं आहे. चला सर्व थांबवायचे अन्यथा एका क्षेत्रक्षकाला आपल्याला आतमध्ये घ्यावं लागेल. षटक जर झालं तर वेळ पण थांबते हे लक्षात ठेवायचे. गोलंदाज आता मात्र 3रं षटक घेऊन येतोय राहुल. समोर खेळण्यासाठी बॅटर सज्ज होताना तो चांगला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या खालून चेंडू निघून गेलाय. सफल झाला होता. अतिशय छान सुरुवात करतोय गोलंदाज राहुल सुद्धा. सज्ज होताना
चांगला चेंडू, हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ब्लॉक होलमध्ये चेंडूची हाताळणी, फक्त एक सिंगल मिळेल. ज्या प्रकारे दुसरं षटक सुनील यांनी हाताळलं त्यावर मात्र अजून भर देताना गोलंदाज राहुल. धावसंख्या फक्त आणि फक्त पाहतो इथं मात्र 15. धावसंख्या 15. बॅटर सज्ज आहे तो खेळण्यासाठी. आदित्य नॉनस्ट्राईकला अजून मात्र सलामीचा बॅटर. राम चांगली बॅटिंग करतोय. रामला जीवनदान मिळालंय आणि त्याचा फायदा उचलतो काय पाहायचा आहे. यावेळेस पात्रा फटका चांगला आहे. कडक केडी के कडक कडक दबावाच्या खाली चांगला फटका त्यांनी. सूरज भोईर यांनी टॉपचा संघ निवडलेला आहे. जियांस 11 चौदरपाडा संघ सध्या अडचणीत आहे. पाहतोय आपण GS एंटरप्राइजेस चौदरपाडा संघ. अजून एक धमाका करायचा होता. टप्पा थोडासा चेंडू खाली राहतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये. षटकारांनी मात्र धावसंख्या जर पाहिली आपण 21 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. संघर्ष करताना नंबर 1 क्वालिटीचा संघ या सूचनेमध्ये पाहतोय आपण. दबावाखाली आलाय मेहर 11 क्रमांक 2 वरचा संघ रँक करतोय. त्या टीमच्या विरुद्ध थोडीशी कठीण अग्निपरीक्षा होताना चांगला चेंडू परत. आणि यावेळेस पाहतो की अपील जोरदार केल्या गेलं पण पंचही अपील पेटवून लावताना. चला आपण वेळ कमी घ्यायचंय. पंचाचा निर्णय अंतिम राहील. काय क्लास चेंडू होता. जबाबदारी घेऊन बॅटिंग करणाऱ्या बॅटरला इथे मात्र बीट केलंय. कमबॅक चांगलं केलंय. षटकार त्यानंतर मात्र 2 निर्धाव चेंडू. मेहर 11 बापगाव आपल्याच होम ग्राउंडवर नंबर 1च्या टीम विरुद्ध लय भारी प्रदर्शन करताना. स्वच्छ निळसर आभाळ पाहतोय आपण. हो हा चेंडू मात्र पाहतोय की परत टाकावं लागेल. टप्पा पडल्यानंतर लेट आउट्स पाहायला मिळायला जास्त. एका दोन्ही टीमची धावसंख्या 22. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या षटकामध्ये 13. त्यानंतर मात्र कमबॅक अतिशय छान केलंय मेहर 11 बापगाव टीमच्या बॉलर्सनी. अजून एक धमाका पाहतोय आपण. फटका फटलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि स्वीकारलाय झेल. मोठा बॅटर होतोय या चेंडूवर फेल. अनुज 11 लोणार टीमचा कॅप्टन शेवटचा पुकार आहे. आणि नक्षत्र एंटरप्राइज ज्युनियर संघ चौदरपाडा. चला दोन्ही टीमचे संगणक आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहणं गरजेचं आहे. जियांस एंटरप्राइजेसचा चौदरपाडा संघ सध्या खूप अडचणीत सापडलाय. अजून एक चांगला बॅटर खेळपट्टीवर. निश्चित 3 षटकासाठी बरोबर 15 मिनिटाची वेळ. इथे मात्र 18 मिनिटं घेतले पंच. एक लक्षात ठेवा. आणि एक अतिरिक्त खेळाडू आपण सर्कलच्या आतमध्ये लावून घ्यायचे आहे. मेहर 11 बापगाव टीम. कारण की जास्त आपण वेळ घेतला त्यासाठी एक क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आपल्याला घ्यावं लागेल. असोसिएशनचे नियम आहेत. गावचा संघ असला म्हणून काय झालं, नियमावली सर्वांना सारखीच आहे. पण अतिशय चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय आपण नयन मेहर बापगाव टीमला. दोन्ही षटक खूप चांगले हाताळले. 3 षटकाची समाप्ती धावसंख्या जर पाहिली फक्त आणि फक्त 22. तुषार अंतिम षटक प्रगतीपथावर. किती धावपर्यंत मदर मारेल जियांस एंटरप्राइजेस चौदरपाडा संघ. राईट टाइमवर द विकेट. हाणामारीचे षटक. पहिला चेंडू सुपर कट ऑफ स्क्वेअर पाहतोय आपण. अतिशय वेगा चेंडू सीमा पार 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 आला हा क्लास कार.
तिचा प्रवास करावा लागेल. धावचीच्या स्वरूपात होतोय बॅटर बाद. जाताना पाहतोय आपण उत्तम. उत्तमला मात्र उत्तम बॅटिंग करणं गरजेचं आहे, कारण की शेवटचे 3 चेंडूचा खेळ मला वाटतं की बाकी आहे. 3 मध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचं राहील 40चा आकडा समोर ठेवण्यासाठी. पण कमालीचं षटक दुसरं राहिलं. तिसरं षटक सुद्धा अतिशय छान. आणि मात्र त्याच प्रकारे बॉलिंग करतोय तुषार. चला आपण पहिले तुम्हाला शिक्षा झालेली आहे, कारण की एक अतिरिक्त तुम्ही खेळू घेतले, त्यासाठी अजून टाइम घेऊ नका आपण. नवीन बॅटर उत्तम. हा चेंडू अतिशय वेगवान होता, क्लास. एगली चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. पंच अजिम अमदुल्ले सर इशारा करतायत की लेग बॅकच्या स्वरूपात एक मिळते ती सिंगल. धावसंख्या पुढे सरकते ती 29. शेवटचे 2 चेंडू. स्ट्राईकला असेल बॅटर पाहतोय आपण. सलामीचा बॅटर राम असून खेळपट्टीवर ठाम मांडू नये. ज्या प्रकारे राम आकर्षक बॅटिंग करतोय. हवेत इथं मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करू शकणार नाही. फक्त रामला मिळेल एका सिंगल. बॉलर खुश होतील, पण डगआउटमध्ये थोडं निराश असेल जियांस इंटरप्राइजेस चौदरपाडा टीमचे बॅटर्स. आणि व्यासपीठावर मेहर 11चे सर्वेसर्वा बाळाराम मेहर यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहतोय आपण, कारण की बॉलरने अतिशय चोख काम केलंय. क्रमांक 2वर रँक करतोय या हंगामामध्ये मेहर 11 बापगाव संघ. सगळे युवा खेळाडू पाहतोय आपण. आणि उद्या मात्र कठीण अग्निपरीक्षा असेल आई गावदेवी स्पोर्ट बापगाव टीमचं. चांगला चेंडू परत एकदा पाहतोय आपण, वेगवान. आणि याचबरोबर पाहतोय की सिंगल मिळेल. आणि अशा प्रकारे अमदुल्ले सर इस गेंद पर एक रन आहे ना. यस, बैट के चलते रन बना. यस. तर अशा तऱ्हेनं पहिला डाव समाप्त होतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाव पाहतोय आपण 31. आणि मामूली 8ची सरासरी पूर्ण करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी मेहर 11 बापगाव टीमला. 32चं टार्गेट. आम्ही जातोय टॉस बॉक्समध्ये. दोन्ही संघ आलेले आहेत पाहतोय आपण. नक्षत्र इंटरप्राइजेस ज्युनियर संघ चौदरपाडा आणि अनुज 11 लोणाड. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला 2 खेळाडू कक्ष, एक टॉस बॉक्स, त्यानंतर शाल ज्यांनी स्पॉन्सर केले, आणि त्यानंतर जिसने पैसे को पानी पिला दिया, जिसने पैसे को पानी पिला दिया उसने सातों समंदर को नीचे दिखा दिया, असे या स्पर्धेमध्ये फोकस मॅन राहिलेले आमचे सूरज दादा भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. या सूरज दादा, दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा, कारण की दुसऱ्या फेरीतला हा महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतोय. अनुज 11 लोणाड विपक्ष पाहतोय आपण नक्षत्र इंटरप्राइजेस ज्युनियर संघ चौदरपाडा. कॅमेरामॅन टेल आलाय हेड. आणि दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. अनुज 11 टीमच्या कॅप्टननी पाहतो की आपण नाणेफेक जिंकलेले आहे. दुसऱ्या फेरीतला सॉरी चौदरपाडा टीमच्या बाजूनं हा कॉल लागलेला आहे. रणजित ज्युनियर संघ आहे, पण पहिल्या सामन्यात प्रदर्शन चांगलं केलं, पण यावेळेस पाहता समोर संघ मजबूत आहे. काय रणनीती असेल सध्याच्या घडीला टॉप टीमच्या विरुद्ध? काय प्लॅन तर काहीच नाही. प्रथम मॅच आम्ही बॅटिंग करून जिंकलोय. या मॅचमध्ये पण प्रथम बॅटिंगच करणार. नाणेफेक जिंकलेले, बॅटिंग आपण स्वीकारलेली आहे. पण थोडंसं जर विचार केला, पण पहिला सामना जो आपण जिंकला त्यामध्ये कुठंतरी चुका झाल्या. कुठला डिपॉइंट असं वाटतं की थोडंसं कमकुवत वाटतोय सध्याच्या परिस्थितीमध्ये?
फिल्डिंग थोडी कमजोर झाली, ती सुधारण्याचा प्रयत्न करू. जो पहिला सामना खेळला संघ कायम असेल की या अतिशय महत्त्वपूर्ण लढतीमध्ये एखादा फेलबदल पाहायला मिळेल? हो नक्कीच, एक चेंजेस असेल. युवराज भंडारी इज बॅक. युवराज भंडारी बॉलर की बॅटर? बॅट्समन. खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला, खूप खूप शुभेच्छा आपण देऊया. तर टॉस बॉक्स सूचना अशी की नाणेफेकीचा कॉल नक्षत्र एंटरप्राइजेस ज्युनियर चौदारपाडा टीमच्या बाजूने गेलंय आणि प्रथम त्यांनी सांगितलं आम्ही बॅटिंग करणार. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. दुसऱ्या फेरीतले प्रत्येक सामने 3 षटकाची राहील असे संस्थापक अध्यक्ष आणि बावाळे टेनिस क्रिकेटची गाईड अनंता किणे दादा हे सांगतायत की 3 षटकाचे सामने होतील. तर एक छोटंसं आव्हान पाहतोय आपण इथं मात्र 32, पण 2 टॉपचे संघ असताना मग छोटा आणि मोठं नसतो मित्रांनो, कारण की क्रमांक 1 वर रँक करणारा संघ पाहतोय आपण जियांस एंटरप्राइजेस चौदरपाडा. तर दुसऱ्या क्रमांकावर रँक करणारा संघ पाहतोय आपण मेहर 11 बापगाव. सराव थांबवायचे. चला पहिले षटक टाकण्याच्या तयारीमध्ये आदित्य पाहतोय आपण आणि समोर बॅटर पाहतोय इथं मात्र योगेश. पहिला चेंडू चांगला चेंडू होता, पुढे येऊन खेळायचा प्रयत्न बीट झालाय, कमालीचा चेंडू हाताळतोय. हे जर सांगतोय की सामना एकतर्फी होऊ देणार नाही, कारण की या असोसिएशनमध्ये क्रमांक वर आम्ही जो ताज मिळवलाय तो ताज आम्ही कायम ठेवणार आहे. ज्या प्रकारे आदित्य यांनी हा चेंडू हाताळला. पाटील बिल्डर डेव्हलपचे प्रोप्रायटर आदरणीय विकी पाटील साहेब, तसे त्यांच्या समेत जयदीप पाटील साहेब आणि सागर शेवाळे साहेब या तिन्ही मान्यवराचं नुकतंच आगमन झालेलं आहे. आणि साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावर. सध्याच्या घडीला पाहतोय आपण 2 दिग्गज टीममध्ये हा एक महत्त्वपूर्ण फाईट पाहायला मिळते. लागोपाठ दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव. आदित्य एक चांगला वेगवान गोलंदाज आहे. आता मात्र काहीतरी कानमंत्र देतोय ओमकार योगेश या बॅटरला. आव्हान मोठं नाहीये, पण आव्हान मोठं होईल का या पहिल्या षटकामध्ये? आदित्य शतक्षण तोच कायम आहे, कुठल्या प्रकारे परिवर्तन नाहीये. पहिले पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. या स्पर्धा पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता. अतिशय वेगात थ्रो आलाय आणि एका चोरटी धाव. मात्र तिसऱ्या चेंडूवर खातं उघडलं गेलं. आता बॅटर पाहतोय आपण योगेश खातं उघडतोय आपलं स्वतःचं. आणि आता मात्र निश्चित पहिलं षटक अतिशय कमालीचं हाताळताना गोलंदाज आदित्य. दुपारचा सत्र पाहतोय आपण. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना 2 कडवे संघ एकमेकासमोर उभे टाकताना मैदानाच्या आतमध्ये कमालीचा बॉलिंग अटॅक पाहिला आपण मेहर 11 बापगावचं. आणि त्यानंतर मात्र टिट फॉर टॅट जशी बॉलिंग मेहर 11 बापगावची ती अपेक्षित चांगली बॉलिंग अटॅक आता मात्र आदित्यच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र परत टाकावा लागेल. लाईन चुकीची, खूपच चेंडू बाहेर जातोय. पंच वळतील, इशारा करतील. अतिरिक्त धावेचं, अतिरिक्त चेंडूचं. धावसंख्या पाहतोय आपण 2. अजून इथून मात्र 30 धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. चांगला कमालीचे षटक, एखादा विकेट इथं मात्र जर प्राप्त झाला तर मात्र निश्चित चांगली सुरुवात म्हणता येईल जियांस एंटरप्राइजेस चौदरपाडा या टीमची. क्षेत्ररक्षण तोच कायम आहे. धीमी बॅटिंगचं प्रदर्शन. सध्या तरी पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी ओमकार सज्ज होतोय. चांगला चेंडू परत बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अतिशय अप्रतिम 32 धावा झाल्या. म्हणून काय झालं, आमचा अटॅक लई तिखट आहे. कोल्हापुरी मिरची ज्या प्रकारे तिखट असते त्या प्रकारे आमची अटॅक सुद्धा तिखट आहे, तेज आहे, वेगवान आहे, बलवान आहे. आणि त्याचं उत्तम उदाहरण देताना लय भारी बॉलिंग पाहतोय आपण आदित्य या बॉलरच्या माध्यमातून.
फक्त आणि फक्त धावा आहेत त्या 2, अजून 30 धावेची आवश्यकता. पहिले षटक मार्गस्थ, गोलंदाज आदित्य, राईट आर्म ओव्हर द विकेट. याच पात्र स्लॉग स्वीपचा फटका हवेत आहे. झेल होण्यासारखे चिन्ह दिसत नाहीये, पण प्रयत्न खूप चांगला होता. खऱ्या अर्थाने अशी झेल क्वचित पाहायला मिळतात. आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती बिनबाद 4. पहिले षटक अजून प्रगतीपथावर. मला वाटते की शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे या क्रमांक पहिल्या ओव्हरचा. आणि काय सुपर बॉलिंग पहिली आपण या षटकामध्ये. प्रति षटकामागे रोखायचे तर 8 आणि अजून दिल्या फक्त 4. चांगली बॉलिंग अटॅक. खेळण्यासाठी बॅटर सज्ज होतोय ओमकार. याच पात्र सुरेख फटका आहे. खाली क्षेत्र नाही, हवाई फायर. स्क्वेअरलेगच्या आवारातून आलाय हा षटकार. खेळाडू कक्ष होतं आणि खेळाडू कक्षा पलीकडे जर पाहिलं आपण उजव्या हाताला पाठीराखी आहे, त्यामध्ये पप्पू शेठ. जसा चेंडू बॅटच्या मधोमध आला, बाहेर गेला, जल्लोष, बारीक डान्स. धावसंख्या आता मात्र पाहतोय की आपण एका चांगली सुरुवात मेहर 11 बापगाव या टीमची. 32 लक्ष पहिल्या षटकामध्ये तब्बल आल्या त्या 10, येणारे 18 चेंडू. सामना जिंकण्यासाठी अजून इथून 22 धावेची आवश्यकता आहे. दुपारच्या सत्रामध्ये परत एकदा फ्रेश होऊन आमचे मित्र मनोज कारवेसर सातत्याने जेव्हा दानिवली गावामध्ये जातो एकाच गाडीवर, खूप मोठी चर्चा होत असते कशा प्रकारे समालोचनामध्ये सुधारणा करायची आहे. आणि बघा, आयुष्यामध्ये कुठलाही व्यक्ती आपल्या आईच्या पोटातून शिकून येत नाही आहे. शिकता शिकता कोणी कुठला खेळाडू त्या खेळाडू जागा घेऊ शकत नाही. जो आपल्या परीने खेळतो तो बनतोय. भावेश पवार आहे, पण त्या आजची बराबरी करण्यासाठी योग्य नसते, तुलना करणं बरोबर नसते. पहिली ऑफिशियल वॉर्निंग आता मात्र पाहतोय आपण जियांस एंटरप्राइजेसच्या चौदरपडा टीमला. येणारे 18 चेंडूमध्ये फक्त 22 धावा. हा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रतीक, चांगला ऑलराऊंडर, सफल झालाय. यावेळेस पाहता चेंडू खऱ्या अर्थाने ऑनसाइडकडे खेळायचं होतं, पण चेंडू पॉईंटकडे येतोय, शॉटकडे. लेगबायच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. धावसंख्या 11. कारण की ज्या प्रकारे ओमकार बॅटिंग करतोय, ग्रेट. म्हणून एक पहिल्या चेंडूवर सिंगल त्याला प्राप्त केलंय. लेगबायच्या स्वरूपात स्ट्राईकला आणलंय. चांगले 2 बॅटर ओमकार, एक बॅटर समोर आहे प्रतीक. जियांस एंटरप्राइजेसचा चौदरपडा टीमचा ट्रम्प कार्ड खेळाडू. विकेटची आवश्यकता असेल. आड्या बॅटने फटका पाहतोय. खाली क्षेत्र निवडलंय. 1 धाव पूर्ण. लॉंग ऑनकडे चेंडू जातोय. फक्त एक सिंगल. चांगली रणनीती म्हणता येईल, कारण की पहिल्या षटकामध्ये आल्या 10, त्यानंतर या षटकात 6 जरी आल्या तरी आपला जो ॲव्हरेज आहे तो बरोबर होईल असंच मनात विचार करून बॅटिंग करताना ओमकार आणि त्याचा पार्टनर पाहतोय आपण योगेश मात्र धीमी बॅटिंग करतोय. 4 चेंडूचा सामना केलाय, फक्त 1 या धावसंख्येवर. कधी कधी अशी धीमी बॅटिंग तुम्हाला पराभूत होण्याची कारणीभूत ठरतात. ओहो, चिप केलंय, सुपर फटका आहे. खाली क्षेत्र निवडलंय. आठवण झाली. यावेळेस पात्र निश्चित एका चांगल्या बॅटरची इनसाइड आउट स्ट्रोक, सीमा पार चौकार. जर पाहिलं तर फुटवर्कचा वापर केला होता, असं वाटलं होतं की मिडअपच्या वरतून खेळेल, पण मनगटी फटका म्हणता येईल. मोक्याची बॅट फिरवली, मनगटी फिरवली आणि कव्हरला बीट केलंय. खूप चांगला दिमागात हा चौकार वसूल केलाय. धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 16. म्हणजे इथून असं म्हणावं लागेल निम्मा पल्ला पार केलंय आणि निम्मा पल्ला पार करायचंय. त्यासाठी पहिले निम्मा पल्ला पार करण्यासाठी 9 चेंडू घेतले. परत एकदा आणि यावेळेस पात्र निश्चित डबल साऊंड ऐकायला मिळालं. असं वाटतं की झेल सोडले का. यस, 16 धावेची अजून आवश्यकता आहे. निम्मा आपला पार केलंय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय आपण प्रतीक चांगला मारा करतोय. एक चांगला शॉट म्हणून चौकार वसूल केला होता.
बॅटर पाहतोय आपण योगेश. इम्प्रोज फटका खेळण्याचा प्रयत्न, पण यावेळेस तर चित्र काय घडले पाहिजे. चांगला चेंडूची इथं मात्र हाताळणी पाहतोय आपण. चाळीस पर्यंत जर असता तर क्वचित अजून सामना रंगतदार बनला असता, पण हा सुद्धा सामना रंगतदार होईल. दुसरं षटक सुद्धा अतिशय चांगला हाताळलंय. पलटी फटका, खाली क्षेत्र नाहीये. क्षेत्ररक्षक लावलं होतं, माहिती आहे की हा रिव्हर्स खेळण्यासाठी पट्टा येते, त्यासाठी सावधगिरी बाळगून तो क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉईंटकडे लावला होता. अशा तऱ्हेनं षटकाची समाप्ती दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय 17. येणारे 12 चेंडू सामना जिंकण्यासाठी मेहर 11 टीमला अजून बनवावे लागेल धावा त्या 15. 12-15चं समीकरण. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय लगेच. यानंतर जो सामना होईल, दोन चांगले संघ अनुज 11 लोणाड विपक्ष नक्षत्र एंटरप्राइजेस ज्युनियर चौदरपाडा संघ. नाणेफेकीचा कॉल चौदरपाडा टीमच्या बाजूने गेले आणि प्रथम सांगितले की आम्ही बॅटिंगच करणार. रिंग टोली मैदानाच्या आतमध्ये एक छोटासा ब्रेक. जाऊया डीजेकडे, ऐकूया आपण मधुर संगीत. आणि आता मात्र फ्री हिट. समीकरण खूप सोपं झालंय आणि या 5 धावांनी म्हणजे टीमची धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती 22. फक्त आणि फक्त इथून 10 धावेची आवश्यकता आहे. चला पंचाचा नियम अंतिम राहील, कारण की पाहतोय आपण 7 स्टार ग्रुपचे मेंबर इथं मात्र सर्व हजर आहेत आणि संस्थापक अध्यक्ष अनंता केनी दादा हे सुद्धा पाहतोय आपण. चला जास्त वेळ घेतल्या सामन्याने पाहतोय आपण, भरपूर उशीर केले, म्हणूनच आपण अनंता केनी दादा विचारलं की दुसऱ्या पेटी सामने 3 षटकाची राहील.
याच पात्र टर्न करण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण. एक एक धावा वाचवणं गरजेचं आहे, पण एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय बॅटर्स. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 23. 9 धावीची आवश्यकता आहे आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी सज्ज होतोय बॅटर ओमकार. चांगली बॅटिंग केली आतापर्यंत, क्लास बॅटिंग. अजून थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करून घेताना जियांस एंटरप्राइजेस चौदरपाडा संघ पराभवाच्या छायाकडे वळतोय की काय. इथून मात्र चमत्कारिक गोलंदाजी करणं गरजेचं आहे, पण असं वाटते की पूर्णपणे वर्चस्व मेहर 11 बापगाव टीमचं सामन्यावर घट्ट मजबूत. याच पता स्लॉक स्वीपचा फटका हवेत आहे. झेल होण्याची संभावना नाकारता येत नाही, पण बघता 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 चेंडू मात्र हे बघा आता मात्र निश्चित चांगलं काहीच होत नाही आहे जियांस एंटरप्राइजेस चौदरपाडा टीमसाठी. इथं मात्र धावा पूर्ण केल्या त्या 3. आता मात्र समीकरण सोपं झालंय, फक्त आणि फक्त 6 धावीची आवश्यकता. एकच म्हणावं लागेल की या 6 धावा किती चेंडूमध्ये सामना फिनिश करेल दोन्ही बॅटर आणि एक मोठा विजय संपादन केले तब्बल 10 विकेट्सनी. कौतुक करावं लागेल श्रमवीराचं. अति घाई संकटात नाही असं एक मराठीत म्हण आहे. कुठल्याही प्रकारे घाई केली नाही, खराब फटके खेळले नाही, चांगल्या चेंडूला सन्मान दिलं, खराब चेंडूवर धावा वसूल केले आहे. चांगला चेंडू परत एकदा पाहतोय आपण. आता माझा निश्चित 6 धावीची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे ते इथून 9 चेंडू. 9-6चं समीकरण, 6-9चं समीकरण असं हा सामन्याची उलटी गिनती आपण पाहतोय. स्ट्राईकला बॅटर सलामीचा योगेश. चांगला चेंडू, एकली चेंडू कुठं परत झाले पाहावं लागेल. धाव किमती येते ती मेहर 11 बापगाव टीमच्या धावफलकामध्ये 5 धावीची आवश्यकता आहे. अंतिम षटकापर्यंत हा सामना जाईल काय, येणारे हे चेंडू कसे टाकेल गोलंदाज पाहतोय आपण विजय. चांगला फटका आहे, ऑन रे पाहतोय आपण. पायामध्ये चेंडूचा टप्पा होता, खोदून काढलाय. एकदा पूर्ण, दुसऱ्या करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र शेवटी जी प्रतीक्षा होती विकेटची ती संपवली. रनआउटच्या स्वरूपात धक्का बसलाय तो पहिला आणि फक्त आणि फक्त सामना जिंकण्यासाठी इथून 4 धावीची आवश्यकता आहे. योगेश परतीचा प्रवास करताना क्रमांक 3 वर बॅटर्स राहुल. नंबर 3 म्हणजे विश्व क्रिकेटचा विचार केला आपण तर एक चांगल्या बॅटरचा नंबर असतोय. टेस्ट क्रिकेटमध्ये जर पाहिला आपण भारतीय टीमचा राहुल द्रविड, वन डे क्रिकेटमध्ये जर पाहिला आपण भारतीय टीमचा राहुल होता. त्यानंतर रिकी पॉन्टिंग इज अ ग्रेट क्रमांक 3 वरचा बॅटर आणि क्रमांक 3 किंग ऑफ कोहली, राजा क्रिकेटचा का म्हणतात, उल्लेख केला होता कारवे सरांनी खूप छान. चांगला फटका आहे, खाली क्षेत्र निवडले आणि काय कौतुक करावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण, रिले क्षेत्ररक्षण 2 धावा आणि इथून फक्त आणि फक्त 2 धावीची आवश्यकता असेल. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आता मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये निश्चित येतील एक दिग्गज समालोचक आमचे. हा सामना जर जिंकला हा सामना तर अलिबाग टूर, आणि टूर कोण देत आहेत, ज्यांनी मेहर 11ला जीवन ठेवलंय, चांगले क्रिकेटपटू घडवलंय असे आमचे आदरणीय बाळाराम मेहर साहेब यांच्या माध्यमातून एका सामन्यासाठी अलिबाग टूर जर टुर्नामेंट जिंकली तर गोवा टूर होईल काय माहीत. अलिबागला सोबत कॉमेंटर असेल पण आपल्याला फुरसत मिळेल तेव्हा ना सर. चला सराव थांबवायच्या मित्रांनो, खूप वेळ घेतली आपण, फक्त 2 धावीची आवश्यकता आहे. आमचे पाटील बिल्डर्स ग्रुपचे सर्व 3 स्टार पत्ते आपण सामन्याचा आनंद घेताना. कडक आहे, कडक फटका आहे आणि हा विजय सुद्धा कडक आहे. लो भाई लो, हमने नंबर 1 के टीम को हरा दिया है. अभिनंदन. विजय झालेल्या संघाचं अभिनंदन. हरलेल्या संघाचं क्रिकेट आहे, हार जीत. उद्या तुम्ही जिंकाल, उद्या ते हरणार, आज ते जिंकले, आज तुम्ही हरले. हे क्रिकेटचा भाग आहे.
तर मॅन मॅच ठरलाय नो डाऊट. 1 षटक 2 गडी बाद 1 धावा आणि त्या षटकामध्ये 1 धावचित असा भेदक मारा करणारा सुनील ठरलाय सामनावीर. कंप्लीट करून जा ना. भरपूर आहे शिल्लक. तुम्हाला माहिती ना मोमेंटम. तर सामनावीर झालाय तो म्हणजे पाहतोय आपण सुनील आपडिया आणि त्यापूर्वी मात्र मॅडमचा पुरस्कार आपण देऊया.